वाट पाये उभा भेटीची आवड भाळूचा तरी मागील परिहार पुढे नाही सीना घालूया दर्शन एक वेळा तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे निधी आणि काचे हाती पैसा तो चिंते पांडुरंगा करू नमन पांडुरंगा करू संत कृपालाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा करुणा
महान भागवत भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू महावैष्णव जगमान्य जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंगाचा प्रतिभा दिवशी असा आहे. पंढरीची जाळे आल्या नव संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग कारंगा माझे तुकोबाराय सांगतात. काय म्हणतात? ह्या जीवाला कारण जन्माला आलायच ना तू पंढरपूरला. पंढरीची जाळे आल्या नव संसारा तो दिन आहे ज्याला कुणीच नाही. कारंगा जा शब्द वापरायचा खूप आहे. जसं एखादा शब्द कसा असतो जाच यावंच लागतं शब्दावर कसा दाब असतो तसं तुकोबारायने जाच. आता लक्षात ठेवा आमच्या काकडे मला गावाकडे होते कीर्तनाला यावंच लागतं. म्हणजे काय झालं त्या शब्दाचा काय होतो दाब पडतो दाब. म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरीची जात म्हणतात. हो पंढरीची जारे आल्या नव संसारा दिनाचा सोयरा वाट पाय उभा भेटीची आवड कृपाळूचा तरी होता वेळ. कारंगा त्या जीवाची वाट पाहण्यासाठी भगवंत विटेवर उभारले आहे. आणि मागील परिहार पुढे नाही घालूया दर्शन एक वेळा. म्हणजे भगवंताचं म्हणजे जन्म मरण्याच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवंत म्हणतात की माझं दर्शन घ्या. आणि शेवटच्या म्हणतात तुका म्हणे निधी अनेकाच्या हाती पैसला तो चित्रे वाढला. कारण तुमचे जी सगळ्याची गोष्टी आहेत ते भगवंत सगळेच ऐकलाय. अभंगाचा सरळ सोप्या भाषेत सांगितला आता वारकरी नियमाप्रमाणे थोडा पर्याय द्यायचा असतो. विठ्ठल रुक्मिणी मंदिर मोरया मित्र मंडळ अध्यक्ष बाळूभाऊ गवडे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं आजचा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण तुकोबाराय सांगतात जात शब्द वापरलाय. का सांगितलं त्याला नरदय निदान लागले हाती
लक्षात घ्या. परंतु त्याच्यासाठी हा ध्येय तुम्हाला दिला नाही. तुम्हाला ध्येय कशासाठी दिलेला आहे? भजन, कीर्तन, प्रवचन, भगवंताची सेवा करणं ह्याच्यासाठी ध्येय मिळालं. लक्षात घ्या. हो, आणि वारकरी होण्यासाठी केला. होय होय वार, होय होय वारकरी, होय होय पंढरी. कारण का व्हावं? ह्या भगवंताला पाहण्यासाठी वारकरी व्हावं. होईन मी भिकारी, वारकरी आम्ही, वारकरी आम्ही, वारकरी, वारकरी आम्ही, वारकरी आम्ही, वारकरी. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, होईन भिकारी पंढरीचा भिकारी या शब्दाचा अर्थ वारकरी व्हावा लागेल. आणि वारकरी झाल्यानंतर त्या पांडुरंगाला पाहावं. हो, आता आळंदी ते पंढरपूर किती मुक्काम मागा? किती मुक्काम आहे? 18 मुक्काम आहे. पण आळंदी पासून किंवा तिरू पासून जेव्हा पालखी निघते त्या टायमाला ही जी वारकरी असतात, लक्षात घ्या, काय करतात वारकरी? सकाळी काकडा, नंतर भजन, पुन्हा भोजन, पुन्हा नाटाचे अभंग, पुन्हा हरिपाठ, पुन्हा कीर्तन. हो, आणि त्यावेळी भगवान जेव्हा वारीमध्ये असतात त्या टायमाला भगवान काय असतात? पांडुरंग परमात्मा संघात काय असतात? पांडुरंग परमात्मा संघ असतात हिंदीमध्ये, वारीमध्ये. हो, कारण तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे. हे कोण आहे? तुकोबर आहे, वडील आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय ना पतिता किरती वरनो, काय ना पतिता किरती वरनो, अवतार तुम्हा धराया करणो, अवतार तुम्हा धराया करणो, अवतार तुम्हा धराया करणो, अवतार तुम्हा धराया जागे. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस दोघं संगत असताना लेकराला काळजी आहे का? आई वडील संघ असल्यानंतर काहीच काळजी नाही, काही दुःखच नाही आई वडील संघ असल्यानंतर. परंतु ज्यावेळेस दिंडी चालते, मुक्कामाला असते, त्या तंबू असतात, तुम्ही बिल्डिंग मध्ये झोप येणार नाही महाराज.
पण वारीमध्ये तंबूमध्ये शांत झोपली तिला त्याने. हो आणि त्या दमात कीर्तन चाल नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी विश्वाचा मला ब्रह्मांडाचा मला तिथं वारीमध्ये नसतो. आणि ज्या वेळेस तुम्ही थकून आल्यानंतर जेव्हा त्या तंबूमध्ये झोपता आणि झोपल्यानंतर सकाळनंतर उठता तो फ्रेश होता. कारण का विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा तुमचे पाय दाबतो. लक्षात काय करतो पाय आणि तो काय होतो आनंद भाग गेला सीन गेला अवघा झाला अवघा विश्वाच्या मालकास. परंतु ही आपली वारी ही सगुण वारी आहे. पण आंतरिक वारी निर्गुण वारी वारीमध्ये दोन प्रकार आहेत. एक सगुण वारी एक निर्गुण वारी. सगुण वारी जी आपण करतो ती वारी. निर्गुण वारी ज्ञानोबा यांची. सगुण वारी म्हणजे भक्ती आणि निर्गुण वारी म्हणजे ज्ञान. ज्ञानोबारांची वारी कुठली गेली आपले जे 18 मुक्काम आहेत तसे ज्ञानोबारांचे 4 मुक्काम आहेत. 4 मुक्कामात ज्ञानोबारांनी पंढरपूर वाटले. किती 4 मुक्कामात पंढरपूर वाटले ज्ञानोबा यांनी. हो सुखे मेंढी जलोगा शून्य तारुण तेथे त्रिकोटी शिखरी गा दान मिळे आयते. त्रिकोटी शिखरे गा शिखर नाही बघा तिथं कारण इथून चालू आहे लक्षात ठेवा. आणि हे तर चालू असताना ज्या ब्रह्म इंद्रावरी जाऊ द्यायचं मुक्काम आहे तिथं लक्षात ठेवा. परंतु ज्यावेळेस साधक असतात साधक तपस साधना करतात त्या टायमाला ही विकार काय करतात मला सांगता काम क्रोध मोह माया दम अहंकार त्याला ठेचतात. त्या ब्रह्म इंद्रावरी जाऊ देत नाही त्याला. का जाऊ देत नाही त्याला लक्षात ठेवा. हे विकार त्याला ओढतात आणि ज्याने त्या विकारावर विजय मिळवला तो महात्मा काय करतो ज्ञानोबा राहायसाठी तुकोबा राहायसाठी नाथबाबासारखे नामदेव महाराजांसारखे ते काय करतात तिथे जाऊन पोहोचतात. आपण का पोहोचत नाही आपण इथं काय झालंय
अडकून लक्षात ठेवा संसारामध्ये. आणि त्या ब्रह्मइंद्रापासून जाऊ शकत असल्यामुळं त्या भगवंताची रेट होत नाही. पण ती भगवंत कसा आयचा तो सामर्थ्य ब्रह्मांडाचा आयचा तो सामर्थ्य आयचा तो संतांनी त्याला जवळ घेतलं आणि संतांनी त्याला काय केलं जवळ घेतलं महाराज. लक्षात ठेवा. म्हणून म्हणे तुकोबरा म्हणतात तिकडे जा कुठं पंढरपूरला जा. म्हणून अभंगाच्या प्रथम सोडायला लागतं टीव्हीवर सोडतात बघा तुम्ही उद्या. धातो मुनींद्रम समागती तिष्ठति महाकंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कारण का पंढरपूर जे भूवैकुंठ आहे. हो तो वैकुंठ आहे पण हे भूवैकुंठ आहे महाराज. आणि त्या वेळेस मला सांगतात कबीर महाराज म्हणतात रंग नाही रूप नाही वर्ण छाया रंगो नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया
मालकाला आणलं कोणी हो मुचकुंद राजाहून या लक्षात घ्या कोण या गेला मुचकुंद राजा आणि त्याचा प्रारंभ होतो भारत किया मान संचिताचा हो 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 एका जनार्दने मोदक एका जनार्दने तो देवाला सहाय्य झाला आणि देवाला सहाय्य झाल्यानंतर देवाचा विजय झाला आणि इंद्राने सांगितलं हे मुकुंद राजा तुला काय पाहिजे मला काही नको मला युद्ध करून करून माझी भरपूर श्रम झाले मला विश्रांतीची गरज आहे मला ठीक आहे तसंच तू जा जी तुझी निद्रा भंग करल तो काय करी म्हणून जळून भस्म होईल आणि दुपारी बाबाने कंसाचं आणि कृष्ण परमात्म्याचं वैरी होतं महाराज आणि ज्या टायमाला कंसाला कोण काल्यावन नावाचा दैत्य होता कुणाचा मुलगा होता बोलत चला मागे घेऊन कुणाचा मुलगा होता गर्गाचार्यांचा मुलगा होता यादवांची मुलगी गर्गाचार्याला दिली होती त्याला पुत्र प्राप्ती नव्हतोय महाराज त्या टायमाला त्या गर्गाचार्याला मित्र बोलले आणि म्हणजे का तुका मला इस्राईल जातो बोलवत नाही त्या टायमाला त्या गर्गाचार्याला राग आला महाराज मला एकच उत्पत्ती करतो तुझ्या यादवाचा नाश करून टाकतो तेच महाराज काल्यावन आणि ते काल्यावन भगवंताला मानण्यासाठी गेला महाराज भगवंतांनी पळत या ठिकाणी मुचकुंद राजा झोपले होते त्या गुहेमध्ये घुसले अंगाला पितांबर काढला आणि त्याच्या अंगावर टाकला आणि आत लपून बसले हा काल्यावन तिथं आला म्हणा हे गवळ्याच्या पोरा दूध चोरायचं नाही इथं युद्ध करायचं युद्ध म्हणून लाभ गाठी मार जसा कापूर जळावा कापुराच्या वाती उधळत्या ज्योती ठाईच्या समाप्ती कारण कापूर जळावा तसा जळून भस्म झाला महाराज आणि भगवान तिथं आले आणि भगवंताने सांगितलं मुचकुंद राजा काय देऊ त्या टायमा देवा तुम्ही असं करा आता त्रुटी पुढे आयचा तुमची राय आता त्रुटी पुढे आयचा राय आता त्रुटी पुढे आयचा राय आता त्रुटी पुढे आयचा राय आजोनी तुझा पाय तुझ्या
त्यावेळेस भगवंताने सांगितलं ही इच्छा इथं पूर्ण होणार नाही आणि कलियुगामध्ये म्हणे पांडुरंग म्हणून येईल त्या टायमात तो कोण येईल पुंडलिक म्हणून येईल. हो आणि त्या पुंडलिकाने आईवाला लाथा घातल्या होत्या लक्षात घ्या काय केल्या हो आईबापाच्या गळ्याला दोरी मायबापाच्या गळ्याला दोरी बाईने खांद्यावरी मायबापाच्या गळ्याला दोरी बाईने खांद्यावरी सदकाना देव भेटले चंद्रभागेच्या तीरी सदकाना देव भेटले चंद्रभागेच्या तीरी सेवा केली आणि पांडुरंग परमात्म्याचा रुक्मिणीचा आनंद जातो नवरा बायकोचा आपलं जवळ मांडण तसंच भांडण झालं देवाचं तेव्हापासून भांडण चालू झालं का नवरा बायकोचे आता भांडण होते कारण खरं सांगू का जगाचं पहिलं लग्न आहे लक्षात असू द्या